ज्या देशात कधी काळी एका जिवंत स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मृत चितेवर जिवंत जाळलं जायचं, ती अमानुष सती प्रथा भारतातून कायद्याने कायमची कोणी आणि कशी बंद पाडली? 18व्या शतकात जेव्हा या क्रूर प्रथेविरुद्ध चक्क स्वतःच्या आईने घरातून हाकलून दिल्यानंतरही एका माणसाने अख्खा समाजाला कसं झुकवलं, या ऐतिहासिक आणि थक्क करणाऱ्या लढ्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मुद्दा भारी आहे या पेजला आत्ताच फॉलो करा. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण गोष्ट पाहणार आहोत अशा एका महापुरुषाची ज्यांनी हजारो महिलांना जिवंत जळण्यापासून वाचवलं, ज्यांचं नाव होतं राजाराम मोहन राय. चला तर थेट मुद्द्यावर येऊयात. या लढ्याची सुरुवात एक भयंकर वैयक्तिक दुःखातून झाली होती. 1791च्या सुमारास राजाराम मोहन राय यांच्या सख्या मोठ्या भावाचं निधन झालं. त्या काळी समाजात पतीच्या निधनानंतर पत्नीला सती जावं लागायचं. त्यांच्या अवघ्या 17-18 वर्षाच्या तरुण वहिनीला अलक मंजिरी यांना जबरदस्तीने चितेवर ढकलण्यात आलं. त्या जीवाच्या आकांताने ओरडत होत्या, चितेवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, पण रूढी परंपरांच्या नावाखाली तिथे जमलेल्या गर्दीने ढोल ताशांचा आवाज इतका मोठा केला की त्यांचा तो काळीज चिरणारा आवाज दाबला गेला. त्यांना बांबूच्या ओंडक्यांनी चितेत दाबून ठेवलं गेलं. हा अमानुष विधी राजाराम मोहन राय यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिला आणि त्यांचा आत्मा हादरला. एका जिवंत स्त्रीला असं जाळताना पाहून त्यांच्या मनात संतापाची ठिणगी पडली. त्यांनी त्या जळत्या चितेसमोर एक खंबीर प्रतिज्ञा केली, काहीही झालं तरी मी ही क्रूर प्रथा या देशातून समूळ नष्ट करणार. पण हा लढा एका व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर तो शतकानुशतक चालत आलेला अंधश्रद्धेविषयी होता. जेव्हा राजाराम मोहन राय यांनी प्रथेविरुद्ध मोहीम सुरू केली तेव्हा सनातन समाजाने त्यांना धर्मद्रोही ठरवलं. त्यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकला. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आईनेही धर्माच्या नावाखाली त्यांना घराबाहेर काढले. पण राजाराम मोहन राय मागे हटले नाही. त्यांनी हिंदू वेद, उपनिषद आणि प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी समाजाला छातीठोकपणे आव्हान दिलं की आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये कुठेही स्त्रीने सती जाणं हे सक्तीचं आहे असं लिहिलेलं नाही. हा सर्व प्रकार जबरदस्तीने केला जाणारा खून आहे हे त्यांनी सिद्ध केलं. त्यांनी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केलं आणि सती प्रथेविरुद्ध जनजागृती सुरू केली. शेवटी त्यांच्या या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश आलं. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठपुरावा केला आणि 4 डिसेंबर 1829 रोजी ब्रिटिशांच्या मदतीने सती प्रथा बेकायदेशीर ठरवणारा ऐतिहासिक कायदा पास करून घेतला. या एका कायद्याने भारतातल्या हजारो महिलांचे प्राण वाचवले. या लढ्यासोबतच ते 12 पेक्षा जास्त भाषा जाणणारे विद्वान होते. त्यांच्या या बुद्धिमत्तेमुळे पुढे मुघल बादशाने त्यांना राजा ही पदवी देऊन इंग्लंडला पाठवलं होतं. पण त्यांनी दिलेला हा लढा आजच्या आधुनिक भारताचा पाया ठरला. एका माणसाने महिलांच्या हक्कासाठी दिलेला हा लढा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.